आज मी तुम्हाला झटपट होणारा कुकर मधला कोलमीचा भात कसा बनवायचा हे दाखवणार आहे। तर हॅशटॅग स्नेहलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट सुद्धा करा। तर त्यासाठी मी घेतली आहे मोठी कोलमी घेतली आहे एक वाटा मी जवळजवळ घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ 300 ग्रॅम कोलमी आहे। त्यामध्ये हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून मी ती मिक्स करून ठेवणार आहे। अर्धा तास मी ती साईडला ठेवणार आहे। बघा यासाठी ह्या प्रकारे आपण ती अर्धा तासासाठी साईडला करून ठेवूया। आता आपण पेस्ट करून घेऊया। तर आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीर घेतली आहे। 1 इंच आलं, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पेस्ट करून घेणार आहे। आणि कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तीही मी पेस्ट करून घेणार आहे। आता फोडणीला मी लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि कढीपत्ता, तेजपत्ता टाकलाय, जिरं टाकलंय आणि आलं लसूणची पेस्ट 2 चमचे टाकले। मोठा चमचाभर तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यात मी ती फोडणी घालून घेत आहे। याप्रमाणे आपण कुकर मध्येच फोडणी घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला 1 मूठ मी कांदा टाकलेला आहे। जवळजवळ 1 कांदा मी टाकलेला आहे आणि उरलेला कांदा आणि टोमॅटो मी मिक्सरला लावून घेणार आहे। आता ही फोडणी आपण चांगली परतून घेऊया। आता ही कांदा टोमॅटोची पेस्ट त्यात मी पूर्ण घालून घेणार आहे। याप्रमाणे आपण तेही त्या तेलामध्ये परतून घेऊया। ह्याप्रमाणे आपण तेलामध्ये परतून घेत आहोत आणि त्यामध्ये आता मसाले घालायचे आहेत। तर मी 1 चमचा मालवणी मसाला घातलाय आणि 1 चमचा धने जिरा पावडर घातली आहे, 1 चमचा, आणि सुहानाचा बिर्याणी मिक्स मसाला भेटतो तो मी 2 टेबलस्पून घातलेला आहे। याप्रमाणे आपण सगळे मसाले घालून त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत। 1 मिनिट परतून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियमच करायची आहे, नाहीतर आपले मसाले जळून जातील। आणि त्यामध्ये आपण कोलंबी टाकून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये 1 मिनिट मिक्स करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम स्लोच आहे। याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, नाहीतर आपले मसाले खाली लागू शकतील। म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलंय, अर्धा बाउल पाणी घेतलंय। आणि आपली कोलंबी 300 ग्रॅम होती, तर मी तांदूळ पण मी 300 ग्रॅमच घेतलाय आणि तो त्यामध्ये मिक्स करून घेत आहे। तांदूळ तुम्ही बासमती तुकडा किंवा कोलम राईस पण घेऊ शकता। आता त्यामध्ये मी अर्धा बाउल आधी पाणी घातलं होतं, आता मी 1.5 बाउल अजून पाणी घातलंय। याप्रमाणे आपण सर्व 1 टेबलस्पून आपण मीठ घालून घेणार आहोत। ती व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी दाखवता आली नाहीये। आणि 2 टेबलस्पून तूप घालून आपण ते आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 2 शिट्या आपण कुकरमध्ये काढून घेणार आहोत। आणि थंड झाल्यावरती आपला हा कोलंबी भात तयार झालेला आहे। त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। ही व्यवस्थित मिक्स करूया। याप्रमाणे आपला कोलंबी भात तयार झालेला आहे। ही झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की करून पहा। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। नमस्कार।